नमस्कार. आपल्या जनरेशन गॅप या यूट्यूब चॅनलमधला पुढचा भाग, या भागाचं नाव आहे कम्युनिकेशन, संवाद. आता संवादावरती गेल्या 5-6 वर्षामध्ये आपण बरेच व्हिडिओ ऐकतो. संवाद नाही आहे, बोलायचं नाही. त्याच विषयी मी थोडंसं बोलणार आहे. आणि हे काल परवा माझ्यासोबत एक घडलेला प्रसंग इनफॅक्ट मी काल परवा एका मंदिरात गेलो होतो. त्या मंदिरामध्ये मला एक साधारण 65-70चे काका गाठ पडले. आणि ते काका आमची फारशी ओळख नव्हती, पण तोंड ओळख होती. आम्ही दररोज एकमेकाला बघायचो. त्या काकांचं शेजारी बसलो. काकांच्या म्हणलं, काय करता, कसं चाललंय वगैरे वगैरे. 1-2 मिनटं सायलेन्स नंतर काकाने विषय काढला की आजच्या पिढीचं हे चुकतंय, त्याच्या पिढीचं चुकतंय. मग हळूहळू ते मला त्यांचे पर्सनल एक शेअर करायला लागले. 5-7-10 मिनटंच आम्ही बोलत होतो. तर ते म्हणले की अरे काय झालं अहो, घरात थोडी अशांतता आहे, काही गोष्टी घरातले पटत नाही आहेत. म्हणलं काय झालं काका, काय म्हणजे भांडण झालं मुलाशी वगैरे काय? नाही म्हणले, मुलाचं 1 वर्षापूर्वी लग्न केलं. पहिले 2-4 महिने छान गेले आणि मग आता काही गोष्टींवरनं थोडेसे मतभेद व्हायला लागलेत, वाद व्हायला लागलेत. म्हणलं मी ऐकून घेत होतो. म्हणलं काका, तुमच्या तब्येतीला जेवढं झेपेल तेवढाच विचार करा, कशाचाही आग्रह करू नका, कारण तुमचं आत्ताच वय 65 ते 70च्या रेंजमध्ये आहे. हो म्हणले, पण काही गोष्टी नवीन पिढीने समजून घ्यायला पाहिजेत. तर ते त्यांचे बरेचसे दररोजचे काही किस्से झाले होते, ते मला शेअर करत होते. अशा वेळेला असं झालं, तशा वेळेला तसं झालं. मग आम्ही कुठं जायचं, आम्ही काय करायचं, आम्ही बोलायचं नाही का? त्यांच्या बोलण्यातनं मला एक 5-10 मिनटं झाल्यानंतर लक्षात आलं, ह्याच्यात संवादाचाच कमी आणि ह्याच्यात गैरसमज खूप झालेत. मी त्यांना म्हटलं की काय होतंय काका, म्हणजे मी त्यांना परमिशन घेतली की मी लहान तोंडी मोठा घास घालतो, कारण माझ्यापेक्षा ते बरेचसे मोठे होते. मी म्हटलं काय होतंय काका, जेव्हा मुलाचं लग्न झाल्यानंतर ना, मुलगी घरात येते आपल्याबरोबर, पण त्या मुलीबरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक नवीन विचार असतो. आणि तो विचारांना जर आपण रिस्पेक्ट दिलं नाही ना, तर मग थोडेसे असे क्लॅशेस होतात. काका शांतपणे ऐकत होते. मला असं लक्षात आलं की बहुतेक काकांना माझं बोलणं पटायला लागलंय. आणि तुम्ही जर त्या विचारांना रिस्पेक्ट जर दिला नाही ना, तर मग थोडंसं घरात चिडचिडा निर्माण होतो. मी मागच्या व्हिडिओत म्हटल्यासारखं की आज डिपेंडंट नाही आहेत कोणी, इंडिपेंडेंट आहेत. आणि जेव्हा इंडिपेंडंट होतो माणूस, त्यावेळेला तो स्वतःचे विचार आत्मविश्वासानं प्रकट करायला लागतो. जरुरी नाही आहे की ते पुढच्या माणसाला पटतीलच, ते विचार त्याचे असतात. आणि नवीन लोकांचे विचार ॲक्सेप्ट करणं हा पुढचा भाग आहे. ॲटलिस्ट तुम्ही त्या क्षणाला रिस्पेक्ट करणं हे खूप गरजेचं असतं. आमच्याकडे असंच होतं, हे असंच झालं पाहिजे, हे असंच आहे, असंच केलं पाहिजे. आजची पिढी नाही ऐकणार, कारण तुम्ही त्यांना ग्रँटेड समजताय. तुम्ही त्यांना ग्रँटेड समजलं गेलं. ती गोष्ट ज्या व्यक्तीशी संबंधित आहे, त्या व्यक्तीला पहिल्या दिवसापासून जर तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगायला लागला, त्या व्यक्तीला जर रिस्पेक्ट केली, तर असे मतभेद कमी व्हायला मदत होईल. काय होतं, पुन्हा मी दुसऱ्यांदा बोलतोय की व्यक्ती घरात येत नसून एक विचार घरात येतो. त्या विचाराला रिस्पेक्ट देणे आणि ॲक्सेप्ट करणे, ह्याच्यात रिस्पेक्ट करणे ही पहिली स्टेज तुम्ही घेतली पाहिजे. आमच्या घरात हे वर्षानुवर्षे असंच होतं, हे असंच होणार, मग व्यक्ती कोणी येऊ दे नाही तर न येऊ दे. इथंच हाच मेन पॉईंट असतो, ट्रिगर असतो की नाराजी नाट्य सुरू व्हायला.
आणि हे नाराजी नाट्य कुठंपर्यंत जाईल ह्याची कल्पना नसती. त्यापेक्षा एखाद्या नवीन व्यक्तीचा पहिल्या दिवसापासून कॉन्फिडन्समध्ये घ्या, त्यांना शेअर करा तुमचे थॉट्स. हळूहळू तुमचे थॉट्स त्यांना पटायला लागतील. कदाचित पहिल्यांदा नाही पटणार, दुसऱ्यांदा नाही पटणार, थोड्या कालावधीनं पटतील. ते काकांचं म्हणणं होतं, अहो मोठ्या लोकांचं घरात असणं जरुरी असतं, आशीर्वाद द्यायला लागतात, अडीअडचणी द्यायला सांगायला, मात करायला उपाय सांगायला असले पाहिजेत, आशीर्वाद द्यायला असले पाहिजेत. म्हणलं काका, ह्या रिस्पेक्ट पुन्हा तीच गोष्ट आहे, हा रिस्पेक्ट मिळवायला लागतो. हा तुम्ही मोठे आहेत म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करायचं असं होत नाही. तुम्ही तो रिस्पेक्ट मिळवा. तुम्ही पुढच्याला रिस्पेक्ट दिला तर तुम्हाला रिस्पेक्ट दिला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पुढच्या व्यक्तीला ग्रँटेड समजू नका, की जे मागच्या पिढ्या ग्रँटेड समजत आले आहेत पुढच्या येणाऱ्या व्यक्तीला. ही नवीन पिढी ग्रँटेड समजू नका. नवीन पिढीला, नवीन पिढी इंडिपेंडंट आहे, त्यांचे विचार आहेत. ज्या दिवसाही तुम्ही ग्रँटेड समजून गोष्टी करायला लागाल त्या दिवसापासून हा अबोला, नर्वसनेस, नाराजी नाट्याला सुरुवात होईल, नाराजी नाटकाला. आणि हे नाटक कुठंपर्यंत जाईल हे सांगता येत नाही. आणि वेळ जेव्हा जेव्हा जायला लागेल त्यावेळेला आपण मध्य काढायला लागलो तर त्याचा उपयोग होणार नाही. मी काल परवा प्रवास करत असताना ट्रेनमध्ये एक सहप्रवासी भेटले. असेच थोडेसे होते वयस्कर. तर ते थोडेसे शेतकरी कुटुंबातले होते, पण सुशिक्षित शेतकरी होते. ते म्हणले, काय करायचं, मी जनावरं घेतली, ट्रॅक्टर घेतला, शेतात घर बांधलं, गावात घर बांधलं, मुलांना शिकवलं. मग म्हणलं, एवढे सधन आहात तुम्ही, तर मग अडचण काय आहे. म्हणलं, आता मुलगा काय करतोय तुमचा, गावात भाड्याने राहतोय. मग मी म्हणलं, एवढी तुमची वयाची 50शी तुम्ही खपवली, साधारण 25व्या वर्षी सुरुवात केली उद्योगधंद्याला, नोकरीला, तर 50-60पर्यंत आपण करतो. त्याच्यानंतर हळूहळू आपल्या हातात मंदिरात जायला लागतो आपण. मग त्याचा उपयोग काय झाला, त्याचं पटत नाही म्हणजे काय, नाही त्याचे विचार आणि आमचे विचार जुळत नाहीत. मग काका, तुम्ही एवढे कष्ट करून तुम्ही एकतर्फी कष्ट करत गेला आणि तुम्हाला जर ह्या विचारांची सांगड घालता आली नाही तर तुमच्या मोठे होण्याचा फायदा काय झाला, कुणाला झाला. गावात तुमचं नाव आहे, तुम्हाला रिस्पेक्ट देतात, ते मला सांगत होते, पण हा देत नाही. म्हणलं, काका ह्याच्यात तुमचंही चुकलं आहे, त्याचं चुकलं आहे असणारच आहे, नो डाऊट, पण तुमचंही चुकलं आहे, तुमचंही सगळंच बरोबर नाही आहे. तुम्ही हे एवढं सगळं केलेलं आहे, एकदा त्याचे विचार ऐकून घ्या. त्याचे विचार ऐकून घेतल्यानंतर त्याचं म्हणणं काय ऐकून घ्या, आणि मग त्याच्या म्हणण्यानुसार हळूहळू तुम्ही अडॉप्ट व्हा. तुमची आता 60 आली आहे, 65 आली आहे, तुमची अशी तशी राहिली आहेत 5-10 वर्ष. तुम्ही तुमच्या घरात 40-50 वर्ष काढली आहेत, पण नवीन येणाऱ्या व्यक्तीचा हा पहिलाच दिवस, दुसराच दिवस असतो, पहिलंच वर्ष असतं. त्यामुळे तुमची जी घराण्याची पद्धती आहे त्या आहेत, या हळूहळू पुढच्या पिढीला रुजवायला मदत करा. लगेच रोप, तुम्ही शेतकरी आहात म्हटलं, एका ठिकाणाहून काढलेलं रोप दुसऱ्या ठिकाणी लावलं तर लगेच लागत नाही, त्याला वेळ लागतो, त्याला खत घालायला लागतं. आपल्याला विचारारूपी खत घालावं लागेल ते वाढण्यासाठी, ते मोठं होण्यासाठी. मग हळूहळू पालवी फुटेल. प्रत्येक झाडाला आणि मातीचा कस असतो तो त्याचा वेगळा असतो. त्याला किती वेळ लागेल हे तुम्ही नका ठरवू, आपण विचार टाकत राहू. खतरूपी विचार जर टाकत राहिलो तर एक ना एक दिवस पालवी फुटेल. आशीर्वाद, काकांनाही मी काल सांगितलं, आशीर्वाद मागायला तुम्ही धडपड करू नका की मला आशीर्वाद द्यायचा आहे. आशीर्वाद मागायला पुढची पिढी येऊ दे तुमच्याकडं की मला आता आशीर्वाद द्या, मला आता सल्ला द्या. त्यावेळेला जरूर त्यांना आठवण येईल, पण ती वेळ तर येऊ द्या. ती वेळ येण्याच्या अगोदरच तुम्ही पुढच्या पिढीला ग्रँटेड समजता
आणि ते जर अमान्य झालं तर मात्र मतभेद म्हणतात त्याला, हे जरा चुकीचं आहे. त्या काकांनी मला जाताना खूप आभार मानले. त्याला म्हणले, ह्या साईडचा विचार मी कधीच केला नव्हता, जो तुम्ही मला विचार करायला भाग पडला. आज सकाळी मला त्यांचा फोन आला की मी माझ्या मिसेसला विचार सांगितले, तिलाही खूप पटले, तर आम्ही 1-2-3 दिवसात तुम्हाला भेटायला येऊ. म्हटलं जरूर या काका, हे माझे विचार होते. आणि विचार असे जर सगळ्यांनी करायला लागलं तर मतभेद कमी होतील प्रत्येक घरामध्ये आणि सगळे सुखी होतील. धन्यवाद. तर हा जनरेशन गॅपमधला जो कम्युनिकेशन आहे, हे कम्युनिकेशनवरचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.